बघा, या ठिकाणी आपला चॅप्टर स्टॅटिस्टिक्स चालू आहे आणि स्टॅटिस्टिक्स चॅप्टरचा शेवटचा प्रॉब्लेम 6.6 एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 6.6 आणि या प्रॅक्टिस सेट 6.6 चा लास्ट क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी चालू आहे. द अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट ऑफ फॅमिली आर शोन इन द ऍडजस्टंट पाय डायग्राम. एका फॅमिलीचं वर्षाचं इन्कम या पाय डायग्राम मध्ये या ठिकाणी दिलेला आहे आणि इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज ₹2000, त्याने शेअर मध्ये जर ₹2000 गुंतवले असतील तर टोटल इन्व्हेस्टमेंट काढा. इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज ₹2000, इफ द इन्व्हेस्टमेंट if the investment in shares is ₹2000, जर शेअर मधली इन्व्हेस्टमेंट ₹2000 असेल तर काय करायचं आहे, फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. आणि प्रत्येकामध्ये तर फॉर्म्युला हाच वापरायचा आहे. कोणता? तर या ठिकाणी हा वर दिलेला फॉर्म्युला, मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू नंबर ऑफ स्कोर इन द कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर इंटू 360. हाच फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा. आता टोटल इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी काढायची आहे. तर या ठिकाणी बघा, हा पहिला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये जे गिव्हन आहे, गिव्हन मध्ये दिलेलं आहे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इज इक्वल्स टू ₹2000. शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट ₹2000 आहे आणि मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर शेअर किती आहे, तर या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर शेअर 60 डिग्री आहे. मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर शेअर 60 डिग्री आहे. या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल केंद्रीय कोनाचे माप, मेजर ऑफ सेंट्रल अँगल केंद्रीय कोनाचे माप किती आहे, तर या ठिकाणी 60 डिग्री आहे. केंद्रीय कोनाचे माप 60 डिग्री. इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक शेअर मधली ₹2000 आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे, एकूण गुंतवणूक काढायची आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे, एकूण गुंतवणूक काढायची आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू किती. फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल. फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला असा आहे, मेजर ऑफ सेंट्रल अँगल is equals to investment in share divided by total investment into 360. आता आपल्याला काढायची आहे टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंटला इकडे घेतो, मेजर ऑफ सेंट्रल अँगलला तिकडे घेतो. टोटल इन्व्हेस्टमेंट घेतलं या साईडला, टोटल इन्व्हेस्टमेंट
घेतलं या बाजूला टोटल इन्व्हेस्टमेंट, इकडल्या बाजूला इन्व्हेस्टमेंट इन शेअर, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन शेअर आणि डिवायडेड बाय मेजर ऑफ सेंट्रल अँगल इकडे आणतो. मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल इंटू 360, इंटू 360 टाका. इन्व्हेस्टमेंट इन शेअर किती आहे? तर इन्व्हेस्टमेंट इन शेअर 2000 आहे. मेजर ऑफ सेंट्रल अँगल किती आहे? 60 आहे. आणि या ठिकाणी 360, 00 कटला, हे 2000 इंटू 00 कटला, 6 6 जा 36, 6 2 जा 12, हे 3 0 ॲज इट इज. या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000. या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकूण गुंतवणूक. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकूण या ठिकाणी गुंतवणूक किती आली? तर या ठिकाणी 12,000 आली. कारण या ठिकाणी हे 2000, कारण या ठिकाणी हे 2000 आहे. डिव्हिजन मध्ये या ठिकाणी 60 आहे आणि इंटू 360, तर या ठिकाणी 00 कटला, 6 1 जा 6 6 6 जा 36, 6 2 जा 12, 0 ॲज इट इज. या ठिकाणी 12,000 रुपीज, दॅट इज द टोटल इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? तो टोटल इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी 12,000 रुपीज, दॅट इज द टोटल इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट भेटली, एकूण गुंतवणूक. चला 2 नंबरला काय फाइंड आउट करायचं सांगितलं बघ. आता टोटल इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी 12,000 आहे. 2 नंबरला काय फाइंड आउट करायचं? हाऊ मच अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक. त्यानं बँकेमध्ये किती अमाऊंट डिपॉझिट केलं? हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक. हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक. हाऊ मच अमाऊंट, हाऊ मच अमाऊंट, हाऊ मच अमाऊंट, हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड, डिपॉझिटेड इन बँक. हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक. बँकेमध्ये त्याने किती अमाऊंट डिपॉझिट केलं? तर या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक, मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक, मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक. बँकेसाठीचा मेजर ऑफ सेंट्रल अँगल किती आहे? तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक, मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक कुठं आहे? बँक हे इथं डिपॉझिट इन बँक. मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक 90 डिग्री आहे. या ठिकाणी 90 डिग्री. त्याच्यानंतर टोटल इन्व्हेस्टमेंट, एकूण गुंतवणूक. टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट आहे रुपीज या ठिकाणी 12,000, 12,000 रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. आणि काढायचं काय? अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक. अमाऊंट डिपॉझिटेड, डिपॉझिटेड इन बँक. अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक इज इक्वल्स टू किती काढायचं? फॉर्म्युला तर तोच वापरायचा आहे आपल्याला. या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक, मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक इज इक्वल्स टू, measure of central angle for bank is equals to amount deposited in bank, amount deposited in bank, amount deposited in bank divided by या ठिकाणी total investment, total investment, total investment into 360.
मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर बँक 90 डिग्री आहे. अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक काढायचं आहे. अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक मध्ये जमा केलेली रक्कम डिवायडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट तर 12,000 आहे. इंटू 360 तर ॲज इट इज 0 गेला. या ठिकाणी 90 डिग्री इज इक्वल्स टू अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक. अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक. आता या साईडचं सगळं पलीकडल्या साईडला शिफ्ट करून घ्या. हे 12 जे आहे इकडे कशामध्ये आहे, डिव्हिजन मध्ये. ते 1200 डिनॉमिनेटर मधलं न्यूमरेटर मधला 36 डिनॉमिनेटर मध्ये. या ठिकाणी 12 1 जा 12, 2 0 ॲज इट इज. 12 3 जा 12 त्रिकम 36 आणि 3 त्रिकम 9. या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी हे कॅन्सल झालं आणि या ठिकाणी हे कॅन्सल झालं. तर वरी राहिलं या ठिकाणी काय शिल्लक आहे, तर या ठिकाणी 1000 इंटू 30 इज इक्वल्स टू अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक. अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक म्हणजेच अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक इज इक्वल्स टू याचं मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3, 3000 रुपीज. 3000 रुपये त्यानं बँकेमध्ये डिपॉझिट केलेले आहेत. अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक, दॅट इज द सेकंड क्वेश्चन. या ठिकाणी हे सेकंड क्वेश्चनचं या ठिकाणी आन्सर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर या ठिकाणी 3 काय आहे, तर क्वेश्चन नंबर या ठिकाणी 3 असा आहे. इथं विचारलेला हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी काढा पहिले, त्याच्यानंतर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड काढा. दोघांमधला डिफरन्स म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर आहे. तर चला या ठिकाणी पहिले हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड. हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड. या ठिकाणी हाऊ मच more money is invested. How much more money is invested in immovable property, स्थावर मालमत्ता. in immovable property स्थावर मालमत्ता. माझं घर ही स्थावर मालमत्ता आहे, इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे. याला मूव्ह करता येत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही. इमूव्हेबल प्रॉपर्टी दॅन इन म्युच्युअल फंड. या ठिकाणी पहिले अमाऊंट डिपॉझिटेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी काढा. या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इमूव्हेबल प्रॉपर्टी. मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इमूव्हेबल प्रॉपर्टी. इमूव्हेबल प्रॉपर्टी साठीचा मेजर ऑफ सेंट्रल अँगल किती आहे? इमूव्हेबल प्रॉपर्टी साठीचा मेजर ऑफ सेंट्रल अँगल 120 डिग्री आहे. टोटल अमाऊंट किती आहे? टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड 12,000 आहे. टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड या ठिकाणी 12,000 आहे. आणि काढायचं काय आहे? या ठिकाणी अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट काढायची आहे.
द फॉर्म्युला अमाऊंट इन्व्हेस्टेड आपलं मेजर ऑफ सेंट्रल अँगल, या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर measure of central angle for immovable property is equals to measure of central angle आपलं total amount invested, divided by या ठिकाणी टोटल अमाउंट नाही, अमाउंट इन्व्हेस्टेड खाली असते, अमाउंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड, अमाउंट इन्व्हेस्टेड इन immovable property into 360. या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इम्युएबल प्रॉपर्टी साठीचा सेंट्रल अँगल 120, या ठिकाणी इज इक्वल्स टू अमाउंट इन्व्हेस्टेड इन इम्युएबल प्रॉपर्टी, अमाउंट इन्व्हेस्टेड in immovable property amount invested in immovable property divided by total amount invested 12,000, या ठिकाणी इंटू 360, 0 गेला, या ठिकाणी 12 1 जा 12, हे 2 0 ॲज इट इज, आणि हे 12 3 जा या ठिकाणी 36. आता इकडे जर नेलं तर या साइडला पहिलाच 120 होता, डिनॉमिनेटर मधला 100 न्यूमरेटर मध्ये गेला आणि न्यूमरेटर मधला 3 डिनॉमिनेटर मध्ये आला, इज इक्वल्स टू या ठिकाणी अमाउंट इन्व्हेस्टेड इन इम्मुवेबल प्रॉपर्टी, amount invested in immovable property, या ठिकाणी 3 1 जा 3, 3 4 जा 12, 0 as it is 4,000. That is the amount invested in immovable property. Amount invested in immovable property, amount invested in immovable property 40 into 100, आणि या ठिकाणी हे 40 into 100 आणि 40 into 100 that is the 4,000. 40 into 100 किती येते तर 40 into 100 या ठिकाणी 4,000 येते. अमाउंट इन्व्हेस्टेड इन इम्मुवेबल प्रॉपर्टी, त्याने जे काही पैसे इम्मुवेबल प्रॉपर्टी मध्ये गुंतवले दॅट इज द 4,000 रुपीज, 4,000 रुपये त्यानं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गुंतवलेले आहेत. या ठिकाणी दॅट इज द अमाउंट इन्व्हेस्टेड इन इम्मुवेबल प्रॉपर्टी. आता म्युच्युअल फंड मध्ये त्याने इन्व्हेस्ट केलेली अमाउंट काढा, अमाउंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड. तर त्या ठिकाणी ते नेक्स्ट पेज वर काढू. मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड. The measure of central angle for mutual fund, measure of central angle for mutual fund, या ठिकाणी म्युच्युअल फंड साठीचा मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड 60 डिग्री. त्याच्यानंतर टोटल अमाउंट इन्व्हेस्टेड तर तेच आहे 12,000. टोटल अमाउंट या ठिकाणी इन्व्हेस्टेड, एकूण गुंतवणूक दॅट इज द 12,000, आणि अमाउंट इन्व्हेस्टेड
इन म्युच्युअल फंड, इन म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट या ठिकाणी काढायची आहे. या ठिकाणी अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड काढायचं तर काय फॉर्म्युला, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू, या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड is equals to amount invested in mutual fund, amount invested in mutual fund, amount invested in mutual fund divided by total investment, divided by total investment, एकूण गुंतवणूक, total investment. मेजर ऑफ सेंट्रल अँगल किती आहे, 60 डिग्री इज इक्वल्स टू अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड काढायचं आहे. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड काढायचं आहे. डिवायडेड बाय अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड काढायचा आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000 आहे. या ठिकाणी इंटू 360, 0 0 कटला. या ठिकाणी 12 1 12, 0 ॲज इट इज, 12 त्रिकम 36. या ठिकाणी हे 60 मल्टिप्लिकेशन मधला डिनॉमिनेटर मधला 100 न्यूमरेटर मध्ये गेला, न्यूमरेटर मधला 3 डिनॉमिनेटर मध्ये आला. इज इक्वल्स टू इकडे काय राहिला, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेला अमाऊंट 3 1 जा 3, 3 2 जा 6. या ठिकाणी 20 इंटू 1000 आपल्या 100 इज इक्वल्स टू अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट इज इक्वल्स टू, या ठिकाणी 20 इंटू, या ठिकाणी 100 राहिलेला आहे आणि 20 इंटू 100 या ठिकाणी 2000, या ठिकाणी 2000, 20 इंटू 100 दॅट इज द 2000 अमाऊंट इन्व्हेस्टेड. या ठिकाणी किती आहे, अमाऊंट इन्व्हेस्टेड किती आहे, अमाऊंट इन्व्हेस्टेड या ठिकाणी जे आहे तर 2000 आहे. याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर या ठिकाणी येणार 2000. आता प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्न असाही विचारलेला नाही, क्वेश्चन विचारलेला थोडासा वेगळा आहे. या ठिकाणी क्वेश्चन मध्ये काय विचारलं की कोणामध्ये तरी एकामध्ये जास्त अमाऊंट कोणामध्ये इन्व्हेस्ट केली, म्युच्युअल फंड आणि इमूवेबल प्रॉपर्टी पैकी जास्त अमाऊंट कोणामध्ये इन्व्हेस्ट केली. हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड. तर या ठिकाणी हाऊ मच मोर अमाऊंट काय विचारलेलं आहे, हाऊ मच मोर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी. मोर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी द्यान म्युच्युअल फंड. हे काढायचं असेल तर पहिले काय करायचं, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन, बोलू नको रे बाबा, म्युच्युअल फंड, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड मायनस अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड. आणि या ठिकाणी अमाऊंट या ठिकाणी इन्व्हेस्टेड इन, या ठिकाणी इमूवेबल, या ठिकाणी प्रॉपर्टी, इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट किती आहे,
तर इमूव्हेबल प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट या ठिकाणी 4000 आहे आणि याच्यामध्ये 2000 आहे. तर 4000 minus 2000 is equals to 2000. That is the more amount invested in. या ठिकाणी जे आहे कशामध्ये इन्व्हेस्ट केलेली मोर अमाऊंट, तर मोर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी. लास्ट क्वेश्चन आहे हाऊ मच अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट. तर या ठिकाणी हाऊ मच अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट, या ठिकाणी हाऊ मच अमाऊंट या ठिकाणी इन्व्हेस्टेड इन पोस्ट. पोस्टामध्ये त्याने किती अमाऊंट या ठिकाणी इन्व्हेस्ट केली. आता माहित नाही, आपण मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर पोस्ट या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर पोस्ट या ठिकाणी इज इक्वल्स टू टोटल या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू आणि या ठिकाणी जे आहे अमाऊंट या ठिकाणी इन्व्हेस्टेड इन या ठिकाणी पोस्ट या ठिकाणी इज इक्वल्स टू अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट. आता पोस्ट साठीचा मेजर ऑफ सेंट्रल अँगल 30 डिग्री. टोटल किती आहे तर 12,000 अमाऊंट इन्व्हेस्टेड काढायची आहे. आता या ठिकाणी मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर पोस्ट साठीचा मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर पोस्ट इज इक्वल्स टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर पोस्ट इज इक्वल्स टू अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट divided by amount invested in post divided by या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी इंटू 360. आता मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर पोस्ट 30 डिग्री. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट वी हॅव टू फाइंड आउट अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट डिवाइडेड बाय टोटल अमाऊंट या ठिकाणी 12,000 या ठिकाणी 3